हिरारीने इंडिया अलायन्सचं काम केलं. लोकसभेमध्ये कोकणाला जागा मिळाली नाही आणि विधानसभेमध्ये सुद्धा कोकणाला न्याय फारसा मिळू शकला नाही. मात्र येणाऱ्या आगामी याचा परिणाम काँग्रेसच्या संघटनेवर मोठ्या प्रमाणात झाला. काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले. काँग्रेसचे अनेक अध्यक्ष असतील, इतर पदाधिकारी असतील, पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षात गेले. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा ठाणे काँग्रेस बऱ्याच प्रमाणात एकसंघ ठेवण्यात, निष्ठावंतांची मोड बांधण्यात आम्ही यशस्वी झालो. काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून जी काही कर्तव्य मी पार पाडायला पाहिजे होती, त्यामध्ये मी अगदी मनापासून प्रयत्न केले. आणि या प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेस कशी एकसंघ राहील याचा आम्ही प्रयत्न केला. येत्या 15 तारखेला निवडणुका आहेत. गेल्या महिनाभर आमची चर्चा, आमच्या नेत्यांनी सांगितलं की आमच्या हायकमांडने की पहिला आघाडीचा धर्म पाळावा, आणि म्हणून आघाडी आम्ही पाळण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करत होतो. अर्थात युतीबरोबर जायचा प्रश्नच उद्भवत नव्हता. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी आणि इतर मित्रपक्ष यांच्याबरोबर कशी मोड बांधता येईल आणि ह्या 131 जागांवरती कशी एक सामंजस्य कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करता येईल. आमचा मूळ हेतू हाच आहे आमच्या पक्षाचा की आमचा काँग्रेस हा सर्वधर्मीय, सर्व जातीय पक्ष आहे, सर्व एकसंघ ठेवणारा पक्ष आहे. काल परवा तुम्ही टीव्हीवरती, FB वरती रील पाहिली यशवंती ठाकूरांचं, एक आवाज होता की काँग्रेस म्हणजे हिंदू, काँग्रेस म्हणजे मुसलमान. लाईव्ह चालू आहे. प्रश्न विचारतो, ठाण्यामध्ये आता मवी असणार आहे का आणि काँग्रेस मवीमध्ये असणार? ठाण्यामध्ये मवी असेल का नाही मला माहिती नाही. काँग्रेस स्वबळावर आहे. कारण काय सांगतो. कारण असं आहे की अनेक दिवस गुराळ चालू होता. ज्या हिरारीने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेला आणि लोकसभेला ठाण्यामध्ये राजन विचारे असतील, वैशाली दरेकर असतील, जितेंद्र आव्हाड असतील यांचं काम केलं, त्यावेळेस त्यांना काँग्रेसच्या मतांची गरज होती. फार वाईट वाटतं आम्हाला, खेदाने सांगावं असं वाटतं. काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी घाम गाळत होते, रक्त गाळत होते. त्यांना आमच्या मतांची गरज होती. आणि आज जेव्हा महापालिकेच्या निवडणुका आल्या तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ताकद नाही, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे पैसे नाही, अशी टिहाळणी किंवा अशा प्रकारची हे निर्माण झाली. बरेच दिवस मी काल परवा शिंदे गटाचा कार्यकर्ता रडताना पाहिला. एक इंदिरानगरला बंधू शेख एवढा रडत होता ढसा, तर मला गैवरून आलं की माझ्या कार्यकर्त्यांची अशी अवस्था होऊ नये काँग्रेस पक्षाच्या. कारण का आम्ही लहान भाऊ म्हणून भरपूर कमी याच्यात कट काट छाट, परंतु काल आलेला मनसे, म्हणजे जोपर्यंत आम्ही शिंदे गटाच्या आणि भाजपा आघाडीच्या विरोधात लढत होतो एक संघ, तेव्हा मनसे नव्हता. आणि काल आलेलं मनसे याला वरचा हात देऊन, बर्गेसाहेब हात घ्या, इकडे या, त्याला हात दे करून जर हे मंत्रीला सोबत घेतल्याने आपण बाहेर पडतो नाही, मनसेला सोबत घेऊन नाही, परंतु कुठेतरी भव्यमध्ये घेतल्यामुळे नाही आपण नाही, ठाण्यात पहिला प्रयोग होता की आम्ही मनसेला घेण्यासाठी तयार झालो. इन्स्पाइट ऑफ मेनी ऑब्जेक्शन्स आम्ही तयार झालो. कारण का आम्हाला हवी होती मनसे. मराठी आमचं धोरण हे होतं, मराठी मतांचं विभाजन होऊ नये. एक, कारण का मराठी मतांचं विभाजन झाल्यामुळे फार फटका महाराष्ट्रात आपल्याला बसतोय. आणि त्याचबरोबर काँग्रेसची जी मतं आहेत ती आघाडीबरोबर जर जोडली गेली तर त्या सगळ्यांची मोड बांधून आपण कुठेतरी एक संघपणे जातीयवादी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात, जातीयवादी पक्ष आणि भ्रष्टाचाराला बाजूला ठेवून आपण या ठाण्यामध्ये एक चांगलं चित्र निर्माण करू शकू. याच प्रांजळ हेतूने आम्ही मनसेला बरोबर घेतलं. पण तो प्रयोग जमला नाही. काल परवापर्यंत फार फरफटत ठेवलं, भरपूर हे करून सुद्धा 4-4 वाजेपर्यंत थांबून ठेवलं मला. आणि मग कुठेतरी असं चित्र निर्माण झालं की चला कमीत कमी गरीब कार्यकर्त्यांना तरी न्याय मिळेल. आणि सर्वात जास्ती उमेदवारी आमच्याकडे आलेली आहे. आणि तुम्ही बघाल की ह्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्ती उमेदवार आमचे असतील. शिवसेना, शिंदे गट, बीजेपी यांची युती झाल्यामुळे ते समान जागा वाटप करतील किंवा कसे करतील. राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कशी होईल मला माहिती नाही. आता फॉर्म्युला काय ठरला होता ज्यावेळी तुम्ही होता त्यावेळी? फॉर्म्युला काय ठरला?
किती जागा तुम्हाला देत होत्या? आम्ही 35 जागा मागितल्या होत्या किमान. किती एकूण जागा म्हणजे उभाटाला किती? 40 जागा उबाटाने 60-70 मागितल्या होत्या, राष्ट्रवादीने 40 का 50 मागितल्या होत्या आणि आम्हाला 10 जागा द्यायला तयार झाले होते. आम्ही 35 मागितल्या होत्या. आम्ही 20-22 वरही ऍग्री झालो पूर्ण कौशापासून, कारण का नवी दिव्यामध्ये आमचं काही नाहीये, फारसं आमचं हे नाहीये. त्यामुळे कौशापासून ते कोपरी आणि कोपरी ते घोडबंदर इथे आम्ही ह्या 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही 22-23 जागांवरती कॉम्प्रोमाइज करायला तयार झालो. आमचं म्हणणं होतं ते 4 प्रभाग सोडले दिव्याचे, तर इतर जे 29 प्रभाग आहेत त्याच्यामध्ये किमान एक तरी उमेदवारी आम्हाला प्रत्येक प्रभागामध्ये मिळावी. काही ठिकाणी ठीक आहे, 2-4 ठिकाणी ते म्हणाले शहरात आमचं प्राबल्य आहे, आम्ही हे नाही करणार, तिथे आम्ही माघार घेतली. परंतु काही ठिकाणी सोडायला तयार नाही. माझ्या स्वतःचा अध्यक्ष म्हणून प्रभागामध्ये मी 2 जागा मागितल्या होत्या, कारण का माझे उमेदवार आघाडीवर होते. ठीक आहे, हरकत नाही, तिथे मी कॉम्प्रोमाइज कर, मी माझी उमेदवारी सोडायला तयार झालो होतो. परंतु जर माझ्या कार्यकर्त्यांना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना योग्य स्थान मिळत नसेल, उद्या आपल्या कार्यकर्त्यांची वासराने आपलं कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, परंतु आपल्या लोकांची हाय लागली की आपल्याला ती पारे होती. त्यांची मन व्यतीत उद्या इथे रडणार ते की आम्हाला उमेद, कारण का सगळे कोणाची कुवत काय आहे मला माहिती नाही, एमबी नाही बोलू शकत, ती हे ठरवेल. परंतु कार्यकर्ता हिरारीने आजही पक्षाकडे उमेदवारी मागतो. राष्ट्रीय पक्ष आहे, या मंत्रीला 34 जागा, आपल्याला फक्त 8 जागा. आनंद आहे मला, तुम्ही स्वतः म्हणालात जाणकार म्हणून पत्रकार की आमची ताकद आहे. येणाऱ्या काळामध्ये आमची हा जो फॉर्म्युला आहे, माशी कुठे शिंकली? 34 जागा, माशी शिंकली कुठे? दादा एक मिनिट, 34 जागा आम्ही 3 प्रस्ताव 3 वेळा त्यांना दिले, लेखी प्रस्ताव देणारा मी एकच काँग्रेसचा अध्यक्ष आहे. आम्ही 3 वेळा लेखी प्रस्ताव दिले, 3 वेळा त्यांनी आम्हाला उत्तर दिली. काल व्हॉट्सअपवर रात्री 12 वाजता केदार तिघे आम्हाला पाठवतात, मनोज प्रधान सांगतात जितेंद्र आव्हाडांशी बोलतो, याच्याशी बोलतो, त्याच्याशी बोलतो. आमचा 26 नंबर पॅनल, आमचे 2 नगरसेवक असताना ते आमच्या नगरसेवकांना फोडून तिकडे घेतात आणि आम्हाला सांगतात की तू त्या जागा कोणाला घेतली? कोण, त्या जागा आमच्या 26 नंबर मुंब्रा, त्या जागा आमचे नगरसेवक, त्यांना आपलंसं केलं जितेंद्र आव्हाडांनी. सांगण्याचा हेतू काय आहे की आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग लगीन रायबाचं, आम्ही कोंढाण्यात जिंकण्याचा प्रयत्न केला, आम्ही आमचा प्राण दिला, परंतु आमच्या रायबाच्या लग्नाला पण यायला तयार नाही. सोबत लढण्याचं नेमकं कारण काय? स्वबळावर लढण्याचं कारण हे ह्यांनी ह्यांनी सन्मान, अहो हमें तो अपनों ने लुटा औरों में कहा दम था. एकूण जागा किती देत होते आता? अहो आघाडीत जागा देण्याचा संबंध नाहीये. आघाडीमध्ये सन्मानपूर्वक मान तर दिला पाहिजे, विचार विनिमय करून व्यवस्थित निर्णय. कधी उद्या एबी फॉर्मची शेवटची तारीख आहे, अजून लटकत ठेवतात. दुसरा पर्याय नव्हता माझ्या समोर, कार्यकर्ते जीवावर उठले होते. तुम्ही काँग्रेस अध्यक्ष आहात, काँग्रेसचे 3 नगरसेवक होते इथे. हा, 3 नगरसेवकांना त्यांनी खेचले का त्यांच्याकडे? मला तर कोण खेचू शकत नाही, मोदी पण खेचू शकत नाही, अमित शहा पण खेचू शकत नाही. मरेपर्यंत मी काँग्रेसवाला आहे. त्यामुळे 2चं काय होतं मला माहिती नाही. माझं हेच म्हणणं आहे की ज्यांना आपण आपलं म्हटलं, जे अडचणीत असताना जितेंद्र आव्हाड, राजन विचार यांना मी मदत केली, ते आमच्या मुळावर उठले, ना. त्यांना आज मला सांगा, ठाण्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये सर्व आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम केलं, एक दिलाने प्रत्येक प्रभागात राजन विचारेंचं, जितेंद्र आव्हाडांचं, वैशाली दरेकरांचं, त्या कार्यकर्त्यांमध्ये फूट पडण्याचं काम ही मंडळी करतायत. ही मंडळी, ते कार्यकर्ते आज एक दिलाने काम करत होत्या, आज त्यांच्यात विसंवाद आलाय. ते बिचारे एकामेकाला सांगतात अरे काय चाललंय हे, मनसेला 2-2 जागा एका प्रभागात, ते सांगतात तुम्ही मनसेशी बोला, हे सांगतात तुम्ही राष्ट्रवादीशी, मनोज प्रधानांशी बोला. काय गरज काय? रात्री तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज आला, तुमची काही बैठक झाली का पुन्हा? काही नाही. अहो मला रात्रभर झोप नाही लागली, मी 10 दिवस टेन्शन मध्ये आहे कार्यकर्त्यांसाठी, या ह्याच्यासाठी. आता मोकळा झालो आज मी. अर्ज भरायला 1च दिवस शिल्लक. हो, तुमची तयारी आहे? आमचे अर्ज भरून सगळे तयार आहेत. ऐकलं का, जो जीता हुई सिकंदर, जे भरले जातील ते भरले जातील. उमेदवार आहेत हे बघा, आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही 3 नंबर प्रभाग, 2 नंबर प्रभाग, 4 नंबर प्रभाग, 8 नंबर प्रभाग, 10 नंबर प्रभाग, 11 नंबर प्रभाग, माझा 7 नंबर प्रभाग, 14 नंबर प्रभाग, 21 नंबर प्रभाग, 11 नंबर प्रभाग, 10 नंबर प्रभाग, 22 नंबर प्रभाग, इकडे आम्ही स्वबळावर लढणार आहोत. त्याचप्रमाणे कळव्यामध्ये 4ही पॅनल जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आम्ही उभे करतोय. मुंब्र्यामध्ये सगळे पॅनल
आम्ही उभे करतोय. आमच्याकडे तेवढे कार्यकर्ते आहेत. बरं, बंगल्यातील तुमचे जेवढे नगरसेवक तुमच्या सोबत आहेत का? किती सीट लढणार? बघा तुम्हाला मी सांगतो, कळव्यामध्ये खारेगावमध्ये 4 प्रभाग, तिथले 5 प्रभाग 9 प्रभाग आणि इथले 12 प्रभाग असतील अप्रॉक्सिमेटली. 21 ते 22 प्रभागावर आमचे स्वतःचे कार्यकर्ते 4 आहेत. ऍटलिस्ट 3 तरी आहेत. आम्ही लढू. सर गरीब उद्याचा शेवट दिवस आहे. काँग्रेस- आता समजा महाविकास आघाडीच्या नेत्याने आपली चर्चा केली, हा. काय ठरवलं ते हायकमांड येणार ठरवेल. का? ते हायकमांड ठरवेल. मी माझा निर्णय दिलाय. शेवटी मी हायकमांडचा पर्याय आहे ना. हायकमांडने सांगितलं 2 पावलं मागे आदेश दिला, मी त्यांच्या आदेशाने चालतो, त्यांना सांगूनच करतोय. आम्ही आमच्या हायकमांडला विश्वासात घेऊनच करतोय, कारण आम्ही आमच्या हायकमांडला विश्वास केले आहेत.